काढायला जागा नाही ठेवली म्हटलं. अशी बायको पाहिजे नाही, कोणालाच भेटली नाही पाहिजे म्हटलं अशी. हा एवढी बदमाश आहे हो तू. त्या मायबापाला फोन करतो आणि घेऊन जा म्हणतो. मला वागवायचीच नाही आता तुले. काय तुम्ही म्हणाल तोंड काढायला जागा नाही, तोंड काढायला जागा नाही, तर काय मी एवढा कोणता बदमाशपणा केला? बदमाशपणा नाही केला तर काय एवढी इज्जतदार राहिली काय तू आता? ठेवली एवढी इज्जत स्वतःची नाही ठेवली तर माईने ठेवली. अजून म्हणतो तोंड काढायला जागा नाही ठेवली तर काय? याले म्हणते काय तोंड काढायला जागा ठेवली? बरी चल फोन करतो त्या मायबापाला घेऊन जा म्हणून. असे नका करू हो तुम्ही, आपला संसार उद्ध्वस्त नका करू. ना आता काय करू रे, या माणूस तर पटला नाही. आता माझ्या नवऱ्याने कसं करू नेला. आता काय करू रे मी? आता माय माय बापीन सारे गावभर बोंब झाली माई. आईच्या गावात माहिती कायचं मीच फसून गेली त्याच्यात. तू नका म्हटलं घासून आली ना मी. ना मग तमासखोर वाणाची तमासखोरी. दिवाचा तमाशा झाला आता. कॅन सुट्टी नाही आली आता. घे ना ठेस ऐके नाही ना. घे 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 आता. ओरवर ओढत नेला तर लागून नाही आलं काय बाई. काय होते बसलीच्या बसली उठून नेली किती वेळची. पहिले झालं असतं आपण इले समजून सांगितलं ना, पण ऐकायला तयारच नव्हती ना. वेळा समजून सांगितलं, उल्लीशी काय ऐकली नाही. स्वतःच्या नावाची बदलामी करून घेतली. त्याच्या नावाची बोंब करून घेतली. त्यानं जमलं असतं तिचं काम. लिमूट 1.25 लाखाची असते. काय कसं झालं तो यार झापडच होती ना. ऐकेच नाही ना अजिबात. शांता काकू आता शालीला वागून नाही का? तिचे मायबापाला बोलावते. 2-3 महिने पाठवून देनिले. हिचे नाटक सगळे सांगून तमाशा केला ना. फुकटचा काम नाही धंदा. स्वतःच्या जीवाला घोर लावला माझ्या जीवाले. समोर सगळा तमाशा झाल्यावर मला माहित पडलं. नाही तर मी त्याला सांगत होती, हिचे नोकरीला सांगत होती. ती भरली कशी बरोबर उलटते. आता तिला पस्ता वाटन त्या गोष्टीचा. त्या बाई काहीच नाही वाटत. उल्लीची काही तिला लाज शरम नाही. कशी तोंडावरच बोले ना बाई आपल्या. दुःख होते तिले. दुःख उल्लीसत नाहीये. बयास नाटक करून आली, लडपड करून आली फुकटची. तू कुणाला माझ्या आरामची ओढणार? तिचे नोकर काय करून आली आता फुकटची? आता गेली त्याच्या दिमागात. आता काही ऐकत नाही हो बाई. तो ऐकत नसते. एवढ्या पार करत असते माणूस. तसंही ऐकत नसते. हे हिले समजायला नाही पाहिजे तर काय. हिने इले फायदा घेतला ना त्याचा. एवढाही फायदा घ्याव नाही. हा ना बरोबर आहे. आता ठोकन नाही तर काय ठोकतेस. तयारच नाही ना बाई. ऐकेच नाही ना. आता आपल्या घरी तिच्या मायबापाला बोलावते ते. मग माहीतच पडते काय होते आणि काय नाही. तर बाई माई काम व्हायच्या. नका करू म्हटलं बाई बाबाला फोन. नका करू. आतापर्यंत त्या माया रंगच कसा पाहिला. थांब दाखवतो आता तुले. आजपर्यंत कधी लोटून नाही दिलं म्हटलं असं. आज दिलं तुम्ही मला लोटून. कुठून नाही देणार काय? थांब त्या मायबापाला फोन करतो मी आता. नका करू त्याला म्हातारपणात दुःख नका देऊ एवढं. तो सासरे बुवा कसं काय फोन केला बा तुम्ही? बोला सवाई. काय केला? तुमच्या पोरीचे नोकरे सांगायला केला. जवाई बुवा एवढं कोण बोला माहिती तुम्ही? त्या म्हटलं तुमच्या पोरीला घेऊन जा. ते लय नोकरी करून आली. तुम्ही या लवकर. तुम्हाला सगळं सांगतो मी. काय केलं हिनं? काय केलं मग आमच्या पुरीनं? मग या फोनवर आम्हाला आले नाही पुढं. दगदग होते हो जवाई बुवा. एवढ्या दूर आहे का? याले लय वेळ लागते ना. सांगा फोनवर. नका सांगू ना. तुमचे मी पाय लागतो. सांगू नका. मी तुमचे पाय लागतो. सांगू नका. त्याला दुःख होईल म्हटलं असं सांगितलं तर. ते आता त्याला दुःख त्या केलंच ना. त्या दुःख जोगतो त्याच्या. तुला काहीच वाटलं नाही ना. त्या माये फायदा घेतला आणि त्याचा घेतला. तुमची पोरगी म्हटलं माणसाच्या माग लागली होती मला दुःख किती झालं. तिनं असं केलं. मी काय कमी केलं येले? असं नाही करू शकत आमची पोरगी. कधीच नाही. इथे होती तर चांगली होती. असं कसं केलं तिनं? हे गोष्ट खोटी नाही म्हटलं. ती नाही आहे, खरीच आहे. गावात या आणि तुम्ही सगळ्याला विचारून घ्या म्हटलं. बायाले या तुम्ही. आमच्या गावले या लवकर. असं नाही झालं. असं कधीच करत नाही आमची पोरगी. अशी कधीच नाही करणार आहे. आमचंही नाव नाही बेकार करणार. तुमचंही नाही करणार म्हटलं. केलं नाही. काय तमाशा रचला तिनं गावभर यात. असं केलं तिनं. तिला काही वाटलं नाही असं करताना. का सांगू तुम्हाला मी किती वेळा सांगून आली. त्याला धक्का बक्का बसून असं नका करू तुम्ही. मला काही वाटलं नाही. करा चक्ती. मला कोण सांगा चक्ती लाज वाटत. येतो मग जवाई. काय या लवकर या. आलं तुमचं समाधान सांगून त्याले. आज वाटते त्या जीवाले उरली शिक लाज शरम ऐका नाही आहे. मला वाटली का लाजर माय माय बापाला सांगायच्या बाबतीत. लाज शरम काढतो तू. अर्शीन डबल अशी. म्हटलं माझ्या केसाची अंगारून आली. किती सोळा म्हटलं. असे धंदे करणं शोभले का त्या माय गैरफायदा घेतला. काय कमी केलं म्या.
आयुष्यात सगळ्यात जास्त कष्ट केले तुला सगळं दिलं म्हटलं त्या माया असा गैरफायदा घेऊन घेतला. आई चुकलं म्हटलं, चुकलं, तुम्ही सोडा म्हटलं मला. काय म्हणे पोरीनं म्हणे तुमच्या म्हणे माणसाच्या सांग लागली म्हणे तुम्ही या म्हणे तर विचारून द्या म्हणे लोकायले म्हणे असे म्हणे मा असं म्हणा आपण जवायले हा जवायचं बरोबर असलं ना आपल्या पोरीचं चुकलं तर काय करशील तू हा तिला फोन केला असता तर तिच्या अशी फोन नाही हा हो बरी अक्कल दिली त्यामुळे कांतीला फोन केल्याशिवाय होणारच नाहीये आणि मग जाऊ जवायच्या घरी हा माहीत झाल्यावर करतो मग ठेवू जवाई शब्द देतो समजा काय कामाचं हो ऐकलं काय कांताबाई हा ओळखलं तुम्हाला. कांताबाई काय झालं मा पोरीच्या घरी आज जायचं फोन आलता म्हटलं काय झालं म्हणून तुला विचारून आलो आपल्या गावात माहित पडते काय झालं काय नाही जवाई मला बोलावे म्हणून तुले वा विचारून पाहतो म्हटलं कांताबाईले काय झालं तर पहिले जवाई शब्द घेऊन आले मला काही माहित नाही पण अशा बाया करे बा हा शिलीनं काहीतरी असं कुरकुर कुरकुर चालू होती बायाची हा पण मला नक्की माहित नाही आहे पण शिलीनं हात पकडला एका माणसाचा असं चालू होतं पण तो माणूसही माहित नाही नीचं फक्त नाव माहित झालं हा तुम्ही येऊन पाहि ना मग पर्यंत कधीच केलं नाही बाई एवढे वर्ष झाले लग्नाले आणि आता पकडून काय हा काही लोक लावत असत एवढी काही बदमाश नाही पोरगी बाया म्हणून आल्या तसं म्हणते काय काकाजी कोणी हा लाताखाची पाय नाही काय कोण असं म्हटलं तर हा तुमचंही बरोबर आहे पण बायाची बरोबर आहे ना त्याईनं डोळ्यानं पाहिलं म्हणते बा अशा म्हणे बा त्या दोघी तिघी होत्या त्या येऊन पाहि ना तुम्ही कसं येऊन पाहिलं म्हणजे माहीत होते काय झालं काय नाही पण मी गेली नाही तिच्या घराकडे हा कसं जावं आपण हा ते वेगळं सांगून नवरा वेगळा सांगून मी लग्न जुळवलं त्याच्यात कुठे बसतो बाप्पा झटचं त्याची बडबड ऐकत म्हणून काही गेली नाही मावर सानन म्हटलं दोघं जण म्हणून काही गेली नाही मी हो आम्हीच येतो मग उद्या आम्ही येतो त्या घरी पहिले मग त्याच्या घरी जाऊ आपण हा ये ना करतो बाई मग फोन नाही ती तशी सांगून आली जवायचं कसं सांगितलं तिनं बाप्पा हा तुम्ही येऊन पहा म्हणे माहीत पडते म्हणे बाया करे म्हणे त्याला माहिती आहे त्याने पाहिलं म्हणे म्हणून म्हणे वा हा आपल्याला काय माहित म्हणे ते म्हणे मी तिकडे गेलीच नाही मला माहीतच नाही मी गेली नाही म्हणे मावर आणून टाकून म्हणून ते गेली नाही म्हणे मी आणि बाप्पा डोक्याला टेन्शन आणून ठेवलं या पोरीनं हा आपण म्हणून जवायला शक घेतला हिनं कोण असं केलं तर आपलाही विचार नाही केला कोणाचाच नाही केला असं कोण केलं असं न हिनं असं नाही म्हणतो कोणी असं ना खरं हा आजपर्यंत जवायनं चापट नाही मारली पोरीले काही नाही कधी काही सांगितलं नाही हा आणि आता एकदम शब्दीन काय जवाई केलं असं नाही ना हा आपली पोरगी म्हणून काही आपण तिच्या शिकून हा दोन्ही बाजू ऐकून घ्यायला लागेल ना आपल्याला अशी सवय चांगली नाही ना गावभर गावातल्या पुरी आहे ना आपल्या हा इथंही आपल्या गावात बदलामी होईन ना तिची हा तिनं काही असं करायला लागत होतं लेकर आहे बाय आहे असं करत असते काय हो ना विचार आणून टाकला पुरी नाही या आता पैशाची त्या पैसे ऐके मग झाले कोणाला उसने मागून पाहिजे माई पैसे नाही आहे 1000 रुपये मागून चिंता ना सध्याचे उसने मग देतो हो कमलाबाई पैसे राहते जाय मागून आणतो